तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याला सन्मानित केलं जाईल या मंचावर मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपल्या समोर नेक्स्ट मॅच रंगली जाईल. शिवशक्ती स्पोर्ट्स पुपेरे वर्सेस जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे. क्वालिफाय राऊंड आहे म्हणजेच जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. अप्रतिम कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेट हा खेळ देखील जिव्हाळ्याचा आहे. त्याचा खेळ देखील पाहायला मिळाला. वेल प्लेड. खूप चांगला खेळ. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन बलाढ्य संघ एकीकडे फुपेरे तर दुसरीकडे संघ वाकुर्डे खुर्द पाहायला मिळतील. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना स्वप्नील आणि भूषण पाटील अशी जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीप गायकवाड. तर संदीप गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. वन ऑफ द एक्सपिरियन्स मॅन म्हणून त्यांची ओळख आहे आणि गोलंदाजीसाठी पहिली ओव्हर घेत असताना स्वप्नील स्टॅकेटवर आहे. पहिला बॉल. बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी गमावली आहे. विकेट किपरने चूक केली आहे. विकेट किपर आपण पाहू शकाल स्वप्नील सारख्या एक मातबर खेळाडूचा झेल सुटणं म्हणजेच याचा भूदंड भरावा लागेल आणि पहिल्याच बॉलवर सफलता आली होती. बॅटची इनरेज लागली होती आणि कॉट बिहाइंडची संधी गमावली. पहिला बॉल. यावेळी देखील खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू आहे. कुठलाही कट नाही पण शरीराचा वेध घेतलाय. पहिल्या दोन बॉलवर दोन जर पाहिल्या तर डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळतील. स्वप्नील पाहायला मिळतोय या मॅचच्या दरम्यान. चांगला खेळ राहिलाय. मागच्या आठवड्यातील मॅन ऑफ द सिरीज कधी ठरला होता. खोलपट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. संदीप गायकवाड या गोलंदाजाने भरपूर वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळले. आपल्या वाडीसाठी क्रिकेट खेळले. टीम शिवशक्ती फुपेरी टीम. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. संधी आली आहे आणि काय घडलंय. लाजबाब झेल पकडला जातोय. अप्रतिम नयनच्या माध्यमातून 1 हँडेड झेल पकडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या बॉलवर इथे कॅच ड्रॉप झाली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळतोय आणि फुलरलेनच्या चेंडूवर मात्र खूप चांगला स्ट्रोक लगवला होता स्वप्नीलने पण नयनच्या माध्यमातून काय झेल पकडलाय. वाटा कॅच. सुपर डुपर कॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का लागतोय टीम जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. स्वप्नील परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 1 अशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये संदीप गायकवाडने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून या गोलंदाजी करत असताना दिसतोय आणि पहिल्या बॉल पासून अगदी फलंदाजाला सगळून ठेवलाय. न्यू बॅटर अनिकेत पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये 39 धावा आल्या होत्या. झंझावत खेळ केली होती तो फलंदाज. यावेळी देखील फटका पाहू शकाल. लाजबाब स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन दी अप. सीमारेषे पलीकडे अनिकेतच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू. सीमारेषा पार. षटकार. सुपर डुपर स्ट्रोक ऑन दी अप खेळलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावाने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. पहिल्या 8 या आकड्यावर माफ करा 8 धावा दाखल करावं लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये संदीप गायकवाड वर्सेस अनिकेत असा सामना. डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षण स्किट होत असताना तोपर्यंत षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा दाखल करावं लागलेत. अप्रतिम असं आयोजन. मराठवाडा चषक 2025 मराठवाडा दाखवणार आहे ही स्पर्धा आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन कमालीचं आयोजन सातत्याने पाहायला मिळते. मागच्या सलग 1 महिन्यापासून स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक खेळाडूला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जातंय. रविवार म्हटलं तर लोकांची चर्चा होती पार्टीसाठी पण रविवार म्हटलं की वारणा मोरणातील खेळाडूंची चर्चा होते ती क्रिकेटच्या स्पर्धेची आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धाची मजा काय औरच आहे.
आणि त्याच क्रिकेटचा घमासान या मैदानामध्ये चालत असताना आज क्रिकेट ठासून भरलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलक लागलेत. एक गडी बाद स्वप्नीलला बाद करण्यामध्ये संदीप गायकवाड यशस्वी झालाय. आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अनिल पाटील अँड्रॉस या नावाने जाणले जातात. त्यांचा सुपुत्र देखील या मैदानामध्ये खेळतोय. मगाशी 13 वर्षाचा खेळाडू तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. साहिल पाटील हा देखील खेळाडू पाहायला मिळतो. बाप बेटा एकाच टीम मध्ये खेळतात. हे फार चित्र कमी पाहायला मिळते. अँड्रॉसने देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळले आपल्या टीमसाठी. फुपरे टीम यावेळेस टप्प्याच्या बॉलवर भूषण पाटीलचा तडाखा या मॅच मध्ये देखील सुरू आहे. मागच्या 2 मॅच मध्ये धव्वाधार बॅटिंग केली होती भूषण पाटीलने. हा कोहिनूर आहे या टीमचा आणि तेच करत असताना या मॅच मध्ये सुपर बॅटिंग भूषण पाटील. अगदी रडार मध्ये बॉल होता आणि अशा चेंडूवर समयचार घेतोय. टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. अंपायर इशारा येतोय. व्हाईट बॉलचा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलक लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 4 ओव्हरचा सामना आहे. जो संघ 17 धावा धावफलक लागलेत. 70 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा धावफलक लागलेत. लुववूड फुट टॉस इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान सिंगल कंप्लीट करत असताना अनिकेत भूषण पाटीलवर मोठी जबाबदारी असेल. चांगला खेळ राहिला या दोन्ही बॅटरचा. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. अनिकेतने 39 धावा केल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये ज्या धावा चेस करत होत्या त्यावेळेस भूषण पाटीलने चांगली बॅटिंग केली. फटका चांगला आहे अनिकेतच्या बॅट मधून. एरियल रूट में हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वाडा शॉट. अगदी टेनिस बॉल रॅकेटने ज्याप्रमाणे पंच केला जातो ना त्याप्रमाणे पंच केला जातोय. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक ऋतिक येईल वेगाने. तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25-25. 25 धावा धावफलकावर लागलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये संदीप गायकवाडने फक्त 9 धावा खर्च केल्या. स्वप्नीलला बाद केलं पण या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा खर्च होतात. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये जाऊन सिंगल मात्र मिळेल. अँड्रॉस गोलंदाजी करत असताना पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक देखील संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 17 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 26. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण पाहू शकाल शिवशक्ती स्पोर्ट्स पुपेरे त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान स्पोर्ट वाकुर्डे खुर्द हे 2 संघ मैदानामध्ये खेळत असताना टॉस जिंकून फुपेरे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन संदीप गायकवाड एक्सपिरियन्स खेळाडू आहे. भरपूर वर्ष फुपेरे गावाच्या क्रिकेटसाठी फुपेरे टीमसाठी ज्याने भरपूर योगदान दिलं. आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक आलाय. ऋतिक पाहायला मिळतोय. अनिकेत आणि भूषण पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये घातक जोडी आहे. अतिरिक्त उसळी घेतली आहे. अगदी ग्लान्स केलाय. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे. आज जर पाहिलं तर प्रत्येक बॅटरने आपली दमखम दाखवली. 2 अर्धशतक पाहिले. या 2 अर्धशतकामध्ये देखील चांगली खेळी पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलला थ्रू द कव्हर पाठवून दिलाय. नाव आहे अनिकेत. जो रंगात आहे तो दंगात आहे आणि या संपूर्ण दिवसभरात अनिकेतचा बोलबाला राहिलाय. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग सुपर स्ट्रोक लगावला जातोय. व्हॉट अ टायमिंग.
अगदी ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकून दिलाय. चेंडू पुरवायचा आहे. दोन चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 33 धावा. यावेळी स्टॉपेज. चेंडू हवेत आहे. संधी होती ती गमावली. अनिकेतला बाद करण्याची संधी गमावली आणि सिंगल मात्र जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जाते 34 आकड्यावर. नेक्स्ट मॅच दुसरी 11 उपोळे कदमवाडी वर्सेस माऊली तालीम स्पोर्ट्स जाधववाडी. हे कदमवाडी आणि जाधववाडी आता एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. फुलरलेचा चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिकचा खराब चेंडूचा समाचार घेतला गेलाय. नो बॉलचा इशारा. प्लस 6 धावा मिळतील. अनिकेतच्या बॅट मधून षटकार आलाय. एक संधी आली अनिकेतला. कॅच ड्रॉप झाली पण त्यानंतर मात्र आता या संधीचं सोनं करेल आणि अगदी या जखमीवर मीठ चोळणारा षटकार. अनिकेत पहिल्या मॅच मध्ये 39 धावा. चांगली बॅटिंग केली अनिकेतने. भूषण पाटील देखील फार चांगल्या फॉर्म मध्ये. हे दोन बॅटर आहेत ना ते फुपेरी टीम साठी डोकेदुखी धरतील. ओव्हर क्रमांक जर पाहिले तर तिसरं षटक हाताळत असताना या ओव्हर मध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळतील. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. फ्री हिट अजूनही जिवंत असेल. फ्री हिटची संधी असेल. या संधीचं सोनं कशा पद्धतीने केलं जाईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. मराठबाण चषक ही स्पर्धा ब्लँक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. फ्री हिटच्या बॉलवर अगदी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. इथे देखील ऑफस्टम्पच्या बाहेरला खेचून मारलाय. खीच के माराय. केंद सीमा रेखे पहार. 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग. अनिकेत आतापर्यंत जर पाहिलं तर 5 षटकार लगवलेत. 33 या आकड्यावर खेळतोय. 35 वर खेळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48. 48 ऑन अ स्कोर बोर्ड. 48 धावा. आणखीन एक मोठा फटका लगवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आयुष्यामध्ये एकदा संधी मिळते आणि अनिकेतला आज 2-2 संधी मिळाली. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. 51 ऑन अ स्कोर बोर्ड. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अनिकेतला जीवनदान मिळालं पण अनिकेत चांगल्या फॉर्म मध्ये आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 51 या आकड्यावर. शेवटचं षटक. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर ज्युसी फुल टॉसवर दाखवणारा आय एम द बॉस हा षटकार. अनिकेत आज थांबणार नाही. आज तो ब्रेकफास्ट मध्ये चौकार आणि षटकार खाऊन आलाय.
आणि नशीब देखील तो खिशामध्ये घेऊन आलाय, त्यामुळेच आज अनिकेतचा बोलबाला राहिलाय. 13 बॉल 44 धावा, पहिल्या मॅच मध्ये 39 धावा. काय बॅटिंग सुरू आहे अनिकेतची या मॅच मध्ये. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. 58 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचं षटक आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 44 आकड्यावर खेळतोय अनिकेत. आणखीन एक व्हाईट बॉल. अनिकेत मेडकर आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत मेंढकर हा खेळाडू पाहायला मिळते. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या खाली येईल. आणि काय घडलंय, आणखीन एक कॅच ड्रॉप होत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अँड्रोसच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. 2 धावा जरूर मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे. 46 आकड्यावर खेळतोय अनिकेत. तिसरं षटक आणि तिसरं आपण पाहू शकाल तिसरा झेल ड्रॉप झालाय. अनिकेतला वारंवार संधी. टीमची धावसंख्या 60. बॅटची एज फायनली आपण पाहू शकाल. अनिकेतच्या विकेटचं पतन. अर्धशतक होऊ शकला नाही. 46 आकड्यावर खेळत असताना तो बाद झाला. अनिकेतची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अनिकेतसाठी. सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. वैयक्तिक 46 धावांची झंझावत खेळी करत असताना अनिकेत परतलाय. 60 वर पहिला धक्का, दुसरा धक्का लागतोय. 2 गडी बाद 60 धावा. किती बॉल बाकी आहेत? 3च बॉल रे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 धावा धावफलकावर लागलीत. 61 काही 60. एकसष्ट धावा, 61 रन्स स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. यावेळेस कव्हर रेझर मध्ये फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आल्या षटकार लगवला कॅप्टनने. नाव आहे गणेशच्या बॅट मधून षटकार आलाय. गणेश कॅप्टन आहे या टीमचा आणि पहिला षटकार त्याच्या बॅट मधून आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 67 आकड्यावर. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र टायमिंग होऊ शकला नाही. सिंगल मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. भूषण पाटीलला हवी तशी संधी मिळाली नाही कारण की सगळेचे सगळे बॉल आतापर्यंत अनिकेत खेळला आणि आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग केली. शेवटचा बॉल यावेळेस देखील मिस होतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 67 आकड्यावर आणि 68 धावांचा टार्गेट. 68 धावा झाल्यात. 69 धावांचं टार्गेट उभं केलंय. 69 टू विन. 69 धावांचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी कदमवाडी टीम आणि जाधववाडी टीम कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी या. चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या टॉस साठी. जाधववाडी आणि कदमवाडी. आणि टॉस केला जाईल. मान्यवरांचे शुभ असते. 69 धावांचे टार्गेट आहे. सुरेश भाऊ पाटील यांचे शुभ असते केलं जाईल टॉस. पाटील साहेबांचे शुभ असते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच कदमवाडी वर्सेस जाधववाडी आपल्याला पाहायला मिळतील. जाधववाडी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. कदमवाडी टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा.
चला सुरेश पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला टॉस केला जाईल मान्यवरांचे शुभ हस्ते. चला टॉस करून घ्या. सुरेश पाटील साहेब यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला कदमवाडी टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा चषक 2025 न्यू मराठवाडा 11 खिरवडी आयोजित कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांच्या स्मरणार्थ मराठवाडा चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शाळा मुंबई यांच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन. पावसाळी क्रिकेट पाऊस आला की चाहूल लागते. सर्वात आधी लहान मुलं अगदी रेनकोट गमबूट असतील किंवा छत्र्या असतील हे खरेदी करण्यासाठी सगळे जातात. पण क्रिकेटर आपल्या क्रिकेटसाठी शॉर्ट्स टी शर्ट्स जर्सी सँडोज आणि रबर बॉल क्रिकेटच्या बॅट्स रबर बॉल या सगळ्याच गोष्टींची खरेदी करण्यासाठी स्पोर्ट्सच्या दुकानात रेलचेल करते. म्हणूनच हा खेळ अगदी वेगळा आहे आणि या खेळाचा आस्वाद घेत असताना सगळेच वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे सगळेच खेळाडू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. 69 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना फुपेरी टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कपिल आणि संदीप अशी जोडी पाहायला मिळते. स्ट्राइक एंडवर कपिल आणि नॉन स्ट्राइक एंडवर संदीप गायकवाड आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील याला. पहिला बॉल डाऊन द लेग साइड. दिशा खराब आहे. तुमची दिशा जर नीट नसेल ना तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे दिशेवर नियंत्रण अचूकता भेदकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. फुलरलींचा चेंडू मिस केलाय. अपस्टंपवर मारा केला जातोय. एक धाव मात्र जरूर मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. एका धावाने टीमचं खातं उघडलंय. 2 बॉलचा केस संपलाय. 1 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 2 धावा. पहिला बॉल वाईड होता. 2 धावा जरूर आल्यात. 1 चेंडूचा केस संपलाय. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना यावेळेस कोलबट टप्प्याचा चेंडूला फेकून दिला. गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. फलंदाज आपण पाहू शकाल कपिलच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. 69 धावा आहेत. या धावा चेस होऊ शकतील कारण की रबर बॉल क्रिकेटमध्ये कधीही काय होऊ शकतं. एका ओव्हर मध्ये गेम फिरू शकतो. त्यामुळेच प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि याच क्रिकेटमध्ये आपली दमखम दाखवावी लागते. इथे देखील फटका हवेत आहे. नो मॅन्स लँडची ती चेंडू लँड होईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाना टीमची धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर. 69 धावांचा टार्गेट आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवातवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. आपण पाहू शकाल
पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने चांगली गोलंदाजी केली. स्वप्नील एक चांगला रिदम मध्ये गोलंदाजी करतोय, दोन्ही बाजूने चेंडू वळवतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील स्वप्नीलने चांगली गोलंदाजी केली होती, या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. संदीप गायकवाड ऑन दी अप खेळला आहे, अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये सिंगल आणि खाता उघडलाय. संदीप गायकवाड अनेक वर्षाची तपश्चर्या आहे. फोपेरे टीमला उभं करण्यामागे या खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. अनेक वर्ष आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट गाजवलं या खेळाडूने. अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून आज लेजेंड खेळाडूच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. पण ही मॅच जिंकण्यासाठी कपिल आणि संदीप गायकवाडला चांगला खेळ करावा लागेल. मॅचची इनर एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल, सिंगल मिळते. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाही, त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलाय. इथे फटका चांगला आहे, टायमिंग देखील बेमिसाल पाहायला मिळते. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना कपिलच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम षटक. क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा. 15 धावा दाखल करावे लागलेत. 69 धावा करायचे. अजूनही जर पाहिले तर 56 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 18 चेंडू 54 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा, अतिशय रंगतदार स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा आहे. पण या एक दिवसीय स्पर्धामध्ये 16 संघ या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. अजूनही 6 सामने बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं क्विक आणि फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. फुडलेनचा चेंडू आहे, फटका फसलाय. चेंडू हवेत बराच काळ आहे, क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जाईल सीमा लगत. आणि काय घडलंय, डिक्लेअर झोन मध्ये सिंगलच मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. फुल टॉस नो बॉलचा इशारा केला जातोय. फुलरलेनचा चेंडू आहे, बीमर चेंडू हाताळला गेलाय. संदीप गायकवाडला मिळते सफलता. आता संधी मिळते, फ्री हिटच्या बॉलवर मोठा प्रहार करावा लागेल. ही पार्टनरशिप फार महत्वाची आहे. कपिलच्या बॅटमधून चौकार आलाय, षटकार आलाय आणि संदीपला देखील आता एक्सिलेटर दाबावा लागेल. 5th गिअरवर बॅटिंग करावं लागेल. पुन्हा एकदा लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा. आणि के चूक करत असताना या ओव्हरमध्ये नो बॉल प्लस व्हाईट. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. फ्री हिटच्या बॉलवर सिंगल तर आली आहे, कॅच हवेत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. तर 20 धावा दाखल कराव्या लागलीत. तर 19 धावा दाखल कराव्या लागलीत. षटक क्रमांक 2. अखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय, चेंडू जातोय, सिंगल मिळते. चांगला स्ट्रोक होता पण या मैदानाच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेचा खऱ्या अर्थानं पालन करावं लागेल आणि त्या गोष्टींची अगदी काटेकोर प्रमाणे ही बाब लक्षात घ्यावी लागेल की षटकार कुठल्या झोन मध्ये आहे आणि डिक्लेअर कुठल्या झोन मध्ये आहे. सिंगल मिळते. कपिलच्या बॅटमधून सिंगल आली. आखो टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे. कपिलच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3च बॉल संपले ना. 26 धावा. धावफल संख्येला आकार येत असताना चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे कपिलच्या माध्यमातून. धावा बनवू शकतील, धावा होऊ शकतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
आणखीन एक धमाका, स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि डिस्पॅच केलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. कपिलच्या बॅट मधून लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग कपिल, सेट ऑन फायर. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आक्रमण करावं लागेल आणि कपिलने त्याची सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32. 7 बॉल मध्ये 25 धावांची एक अफलातून आणि अगदी वेगवान फलंदाजी करताना दिसतोय कपिल या मॅच मध्ये. संदीप गायकवाडचे देखील या खेळाडूला 7 आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 32 धावा, 32. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे 37. 14 बॉल 37 धावा. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33. अजूनही जर पाहिलं तर 36 धावा करायचे. 14 बॉल 36 धावा. इक्वेशन आहे, जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. आणखीन एक डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने अगदी धनुष्य बाण ज्याप्रमाणे सरळ रेषेत जातो त्याप्रमाणे षटकार लगावलाय. लगातारचा 3रा कपिलच्या बॅट मधून षटकार आलाय. आली रे आली, आता कपिलची पाळी आली. सुपर बॅटिंग, लाजबाब फलंदाजी करत असताना अनिकेतच्या गोलंदाजीवर हल्ला बोल केला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 39. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. 40 धावा, म्हणजेच अजूनही जर पाहिले तर 30 धावांची आवश्यकता. 29 धावांची आवश्यकता. 13 मध्ये 29. अकोटप्प्याचा बॉल, पुलचा फटका फसलाय. सिंगल मात्र मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. म्हणजे या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 26 धावा खर्च केल्यात अनिकेतने. खराब गोलंदाजी. आता इक्वेशन आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा, म्हणजे अजूनही 4 षटकारची आवश्यकता आहे. पाणीच नाही प्यायलो रे, पाणीच नाही. परत सोमवार मंगळवार करायचे, परत शुक्रवार शनिवार गोठवलेला आहे. शुक्रवार करायचे, शनिवार रविवार करायचे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 धावा. सुपर बॅटिंग कपिलची झंझावत खेळी. संदीप गायकवाडला देखील आता आपले जलवे दाखवावे लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर संदीप कपिल चांगली बॅटिंग करतोय. 10 बॉल 31, म्हणजे 300 पेक्षा जास्त सरासरीने स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. संदीप गायकवाड वन ऑफ द एक्सपिरियन्स मॅन आहे. आता 12 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अवी आलाय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर अवीला डेडिकेट केलं होतं मॅन ऑफ द मॅच अनिकेतने. 12 बॉल 28. फुलर लेनचा चेंडू आहे, मिस करतोय. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल, नो +1 अशा 2 धावा मिळतील. या चुका जो क्वालिफाय राऊंड मध्ये तुम्ही अशा चुका कराल तर नक्कीच या स्पर्धेतून परतावा लागेल. डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये ही मॅच आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल, जो संघ पराभूत होईल तर या स्पर्धेतून प्रवास संपेल. इथे देखील आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. संदीप गायकवाडच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47. 22 धावांची आवश्यकता. फुलर लेनचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय, म्हणजेच गोलंदाज बदली केला जाईल. या ओव्हर मध्ये चुका केल्या हवीने. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. अकरा बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावा. हा सामना होता कुठे, हा सामना आला कुठे.
जे कमवलं होतं आतापर्यंत आपण पाहू शकाल जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे टीम खुर्द या टीमने ते आता मात्र गमवलंय. पण मॅच अजूनही संपली नाही, अजूनही मॅच बनवू शकते. दोन्ही टीमला संधी आहे. बघूया या मॅच मध्ये कोण हवी ठरेल. एकीकडे आपण पाहू शकाल शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरे त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. 11 बॉल 20 धावांची आवश्यकता. बदली गोलंदाज लगेचच तैनात करायचा आहे. भूषण पाटील गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी राहिली. आता एक चांगला स्पेल हाताळला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होऊ शकते, कमबॅक होऊ शकतं. 11 बॉल 20 धावा. यावेळेस संदीप गायकवाड आता थांबणार नाही, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि ते दाखवून देतोय. फुपेरे गावचा हा सितारा संदीप गायकवाडच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला, षटकार. 17 बॉल 55 धावांची पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या दोन्ही बॅट्समन साठी. सुपर बॅटिंग, हाय स्कोर इथे चेज होण्याच्या मार्गावर आहेत. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग संदीप गायकवाड, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर या टीमचा कॅप्टन आहे. कमी गतीचा चेंडू फिंगर रोल केले गेले भूषण पाटीलच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होतीये. 9 मध्ये करायचे आता 14 धावा. 9 चेंडू 14 धावा. 14 धावा 9 चेंडू. आखो टप्प्याचा बॉल आणखीन एक फटका कप्तानच्या बॅट मधून आलाय. कप्तान शरासीनाथान लाजबाब बॅटिंग. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. सुपर बॅटिंग. फुपेरी टीम आता ड्रायव्हिंग सीट वर आहे. फुपेरी टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर वाकुर्डे खुर्द ही बॅकफुटला जात असताना खराब गोलंदाजीचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भीमर चेंडू हाताळल्यामुळे गोलंदाज अवीला बाद केलं होतं. आता भूषण पाटीलने देखील त्याच गोष्टी केल्या. 9+1 अशा 2 धावा मिळतील. 6 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 69 धावा. इतक्या काही छोट्या धावा नव्हती, पण त्या धावा देखील आरामात चेस होताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील फटका पाहू शकतो आणि हा सामना संपवलाय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कपिल आणि संदीप गायकवाडसाठी लाजबाब खेळ. अवघ्या 7 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम शिवशक्ती फुपेरे. या टीमने क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच ज्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय या टीमचा कॅप्टन मिस्टर संदीप गायकवाड ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिली ओव्हर हाताळली आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलला त्यांनी बाद केलं होतं. आणि फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर संदीप गायकवाडच्या बॅटमधून जर पाहिली तर धावा आल्या